जैन हिल्सवर पोळा उत्साहात, विदेशी नागरिकांसह भूमिपुत्रांनी धरला ठेका. आदिवासी नृत्य ठरले लक्षवेधी, शोरवी, ढोलताशा, संबळ वादकांचे आकर्षण. जळगाव जिल्हा प्रतिनिधी BM गुराव. 2 सप्टेंबरला शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजेच सर्जाराजाचा पोळा. हा गेल्या 28 वर्षापासून मोठे भाऊ अर्थात भवरलालजी जैन यांनी जैन हिल्स येथे गेल्या 28 वर्षापासून सुरू केलेली ही परंपरा आजही अखंडपणे त्यांचे पुत्र राबवित आहेत. आदिवासी पारंपरिक देवदानी, होळी नृत्य, शौर्यवीर, ढोलताशांच्या कडकडाटात, संबळ वाद्यावर सालदाराचे नृत्य, सनई चौघड्यांच्या वाद्यासह सर्जाराजा म्हणजे कृषी संस्कृतीचे मोलाचे स्थान असलेल्या वृषभराजाची अर्थात बैलाची निघालेली भव्य मिरवणूक ही जैन हिल्सवरील पोळ्याचे पारंपरिक महत्त्व अगोदर लिखित करीत होती. या पोळ्या उत्सवात विदेशी विद्यार्थ्यांसह भूमिपुत्रांनी ठेका धरला. वृषभराजाविषयी अर्थात बैलाविषयी विविध त्यांना संस्कृतमध्ये वृषभ म्हणतात कृत अज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील मान्यवर व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होती. 2 सप्टेंबर 2024 पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सरदार गडी हंसराज जाधव यांनी सलग 3ऱ्यांदा मिळवून हॅट्रिक साधली. त्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी संगोपन व विकास कार्यक्रमाअंतर्गत जैन हिल्सच्या कृषी विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी प्रथमच श्री अशोक जैन व सौभाग्यवती ज्योती जैन यांच्या जैन परिवाराच्या हस्ते वृषभराजाचे पूजन करण्यात आले. जैन हिल्स येथील श्रद्धाज्योत या श्रद्धेय मोठे भाऊ अर्थात भवरलालजी जैन यांची समृद्धी स्थळ येथे ही मिरवणूक पोहोचून तेथे भाऊच्या समृद्धींना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वाध्याय मिरवणूक हेलिपॅडच्या मैदानात रवाना झाली. या प्रसंगी संघपती श्री दलीचंद जैन, कवित्रीबाई बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर VL माहेश्वरी, राजेंद्र मयूर, डॉक्टर शेखर राय सोनी, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जळगावचे महापौर श्री विष्णूजी भंगाळे, क्रीडाईंचे अध्यक्ष अनिश शहा, सामाजिक कार्यकर्ते इसुब मकरा, सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री सचिन नारळे, एंड जमील देशपांडे, स्वरूप लोकळ, पारस राका, ज्येष्ठ समाजसेवक श्री शिवराम पाटील, माजी नगरसेवक अमर जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डीन गीता धरमपाल, अनुभूती स्कूलचे विद्यार्थी, गांधी फाउंडेशनचे डिप्लोमाचे विद्यार्थी, पंचक्रोशीतील शेतकरी बांधव नागरिकांची उपस्थिती होती. जैन हिल्सवर गेल्या 28 वर्षापासून साजऱ्या होणाऱ्या पोळ्याच्या क्षणचित्राचे छायाचित्र असलेल्या पार्श्वभूमीवर सजावट केलेले भव्य मंडप व व्यासपीठ उभारण्यात आलेले होते. आपण फोटोमध्ये पाहत आहात. जैन हिल्स येथील 28 सालदार व त्यांच्या पत्नी या सर्वांना नवीन कपडे, भांडे कुंडे देऊन श्री अशोक जैन व सौभाग्यवती ज्योती जैन यांनी अभिकृत केले. हेही या पोळ्यात खूप आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे. यात्रिकीकरण कितीही हो, परंतु भारतीय शेतीमध्ये वृषभराजा अर्थात बैलाशिवाय शेती शक्य आहे. वृषभाचे महत्त्व यापुढे अबाधित राहणार आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री भवरलालजी जैन यांनी 28 वर्षापासून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्याची प्रथा जैन परिवारामध्ये सुरू केली होती. नव्या पिढीच्या प्रतिनिधींनी ही भारतीय संस्कृती अनुभवता यावी, त्याचे महत्त्व समजावे या हेतूने शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा उत्सव पाहण्यासाठी बोलवले जाते. बैलपोळा असे म्हणण्याऐवजी हा वृषभपूजन दिवस या अर्थाने रूढ व्हावा असे मत जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री अशोक जैन यांनी आमच्या प्रतिनिधीशी सभातसाची आलेल्या सर्व पै पाहुण्याशी बोलताना आपले स्वतःचे मत व्यक्त केले. आदिवासी नृत्य विद्यार्थ्यांचा जल्लोष, डोक्यावर बांबू व मोरपिसाचा टोक, कमरेवर घुंगराचा पट्टा बांधून विशिष्ट पद्धतीने मांदल, ढोलकी, तुडतुडी, थाळी, तुंबडी, टिमकीवर बुधिया, बाबा, काली, मिरग्या, आदिवासी देवदानी नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शौर्यवीर ढोल पथकातील 120 युवक युवतींनी तालबद्ध वादन आणि गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्याचे आदिवासी नंदी नृत्यावर अनुभूती निवासी स्कूल आणि अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. सालदारांनीही संबळावर नृत्य आविष्कार सादर करून पोळ्याचा आनंद व्यक्त केला.
आम्हाला वाटतं असा पोळा भारतात कुठेच होत नसेल. असा हा जिन हिल्सवरील पोळ्याचा कार्यक्रम असतो. त्यानंतर सर्व आलेल्या पेपाहुण्यांनी जेवणाचा पारंपरिक भोजनाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर जैन हिल्सवर झालेल्या पोळ्याच्या या कार्यक्रमाची सांगता झाली.